मुकाबले की शुरुआत एक लाजवाब योगेश गेंदबाजी पर आए, यश स्ट्राइक पर है, नॉक स्ट्राइक पर बल्लेबाज अनिल आएंगे। कितने रनों का योगदान दिया जाएगा, कितने रन इस मैदान पर जोड़े जाएंगे, क्योंकि दो मुकाबले में रन संख्या नहीं बनी, तीसरी मुकाबले में एक लाजवाब अंदाज में 57 बने थे। मैच ऑन, पहली गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे योगेश की बेहतरीन गेंद थी, थोड़ी सी नीचे रही, पार में गेंद थी। अंपायर का क्या निर्णय आएगा, एक बेहतरीन बैट पर गेंद ट्रैवल हुई थी, एक रन के साथ बल्लेबाज ने अपना खाता खोला। यश और अनिल ये जोड़ी मैदान पर आई है, मगर जवाब देना होगा, तमाम टीमों को इस मैदान पर लड़ना होगा। इतना गढ़ से तमाम बी गढ़ आप देख रहे हैं, लाजवाब मुकाबले कल इतना एक गढ़ तमाम टीमों ने खेली है। शॉट गेंद थी, बैकफुट पर गए, जगह बनाई, पॉइंट और कवर के खिलाड़ी को चीरती हुई गेंद डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार, लाजवाब चौका था। कमान दीजिए अनिल पाटील होते, अनिल पाटीलच्या बॅटमधून चेंडू मात्र सीमारेषेच्या पार गेलाय। सुमित 11 फणसफळ संघ आपण पाहतात प्रथमतः बॅटिंग करतो मैदानावरती आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण मैदानावरती पाहू शकता श्री गणेश तल्याचा पाडा हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो। पुढील बॉल बॅकफुटला गेले, पुन्हा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, तिथून मात्र क्षेत्ररक्षक होते, झेल ड्रॉप केला गेला, कव्हरचे खेळाडू होते, त्यांच्या माध्यमातून हा झेल सोडला गेला आणि त्याचा परिणाम आहे तो मात्र 2 धाव्यांमध्ये भोगदावा लागतो। 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचते 7 धावा। पहा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा, बॅकफुटला गेले, स्लॅश केलं, खेळाडू होते मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे जे खेळाडू होते ते कव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून झेरबाय हा कॅच ड्रॉप। सही कहा धनंजय, कैच विद द मैच से कैच पकड़ना चाहिए आपको। अगली गेंद मैदान पर अनिल खेलने तैयार, बेहतरीन गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे मगर बैट और गेंद का कोई समय नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता है, योगेश गेंदबाजी कर रहे हैं, 4 गेंदों का खेल हुआ है, 7 रन बिना कोई नुकसान की इस मैदान पर सुमित 11 टीम। फिर टॉस गंवाया था, फील्डिंग बल्लेबाजी करने का मौका मिला है, जवाब देना होगा, एक टारगेट रखना होगा। शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गए, जगह बनाई, कवर पर खिलाड़ी है, ले लिया होगा कैच और वहां पर बल्लेबाज की खेली को लगा दिया वीराम। अनिल इज गॉन। कमान लीजिए आपण पाठवून द्यायचं। ॲक्शन रिप्ले पहा, पुन्हा बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक होते, तिथून मात्र आपण पाहिलं तर हा झेल आहे तो झेल साई माळी यांना आपण पाहिलं, तिथून मात्र साईनं मात्र हा झेल कव्हर केला, स्वतःचं जे बॉडी बॅलन्स संतुलन आहेत ते मात्र ठेवत असताना सुंदर इथं झेल टिपत असताना फलंदाजाला मात्र पाठवलं तंबूच्या दिशेने। धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा सुमित 11 फणसफळ संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात। महत्त्वाचा खेळाडू आहे तो देखील तंबूच्या दिशेने परततोय, न्यू बॅटर न्यू मॅन इन। मैदानावरती आपण पाहिलं तर सुधीर पाटील, सुधीर न्यू बैटर मैदान पर है, एक साझेदारी जोड़नी होगी क्योंकि विकेट गिरेंगे तो आपको थोड़ी सी तकलीफ होती हुई नजर आएगी, क्योंकि बहुत मुकाबले हमने देखे भी हैं। अगली गेंद सुधीर के लिए योगेश द्वारा फुल टॉस गिरती मगर लेग स्टंप के बहुत ही बाहर, अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ। धनंजय पाटिल, एक गेंद अच्छी है तो एक गेंद खराब है, मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा, क्योंकि बैकअप नहीं 2-3 टीमों का इस मैदान पर बैकअप हो चुका है। आपने देखा होगा कि 1 रन से पराजित के छाया में जो टीम गई है उनके ऊपर क्या बीती होगी। येस डेफिनेटली, इथून मात्र तुम्हाला बॅकअप करावा लागेल, धावसंख्या मात्र रोकाव्या लागतील, कमीत कमी धावसंख्या रोकावा लागेल, तो प्रयत्न करतायत। खुलव्या टप्प्याचा बॉल आहे, त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने चेंडू मात्र खेळला गेलात, एक धाव मात्र तिथे घेतली गेल्यात आणि पहिला षटकाचा खेळ आहे तो मैदानावरती बरोबर इथून समाप्त होतो। पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 9 धावा, एक गडीबाद आपल्याला पाहायला मिळतोय। उर्वरित अजूनही विचार केला तर 3 षटकांचा खेळ हा मैदानावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळेल आणि 3 षटकांमध्ये मैदानावरती काय घडेल हे देखील आपण पाहणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊया दुसऱ्या षटकाच्या दिशेने। कोसमाई खारडे बी आणि श्रीराम कसरवलीचा जो संघ आहेत त्यांना विनंती आहे आपण दोन्ही संघाचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा, लगेचच आपल्या टीमच्या ज्या जर्सी आहेत त्या जर्सी ते आपण परिधान करायचे आहेत। ब्रेकमध्ये डीजे सुमित यांचं संगीत। आमचा पाठी राखा आहे ओ छान काशीनाथ शेट पाटील, ये गासपाडाच्या शक्यो आमचा
आई लई पॉवरफुल गासपाडा चषक यो आमचा आई लई पॉवरफुल. पहिला षटकाचा खेळ पहिला षटकाचा खेळ संपला आणि गासपाडा चषक नेहमी पॉवरफुल झेडबाय राहिलेले आहेत कारण की स्पर्धेच्या माध्यमातून नेत्रदीपक आयोजन सर्व काही सिस्टमॅटिक आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक संघातील खेळाडूंना सर्वाधिक महत्त्वाची भाग आहेत तर प्रत्येक खेळाडूला जर्सी दिल्या गेल्या आहेत म्हणजे आज आयोजकांच्या माध्यमातून ज्या जर्सी दिल्या गेल्या त्यामुळे या स्पर्धेची जी उत्कंठा आहे ती मात्र शिगेला अगदी पोहोचले गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावरती 9 धावा आहेत. यश आणि सुधीर ही जोडी मैदानावरती आहेत. इथून प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवतो 36 पण 36च्या पार जावं लागेल. जैर सर सही कहा धनंजय, आउटसाइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं होता हुआ तो पारी इस मैदान पर बल्लेबाजी के लिए आए हैं मगर जवाब देना होगा. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी क्रिकेट का महासंग्राम है क्योंकि आप देख रहे हैं एचडीएल ट्रॉफी 2024 का ये चौथा सीजन एक लाजवाब अंदाज में क्योंकि 3 सीजन हमने देखे लाजवाब अंदाज में जिससे अभी आपने एक गीत सुना और क्यों नहीं दोस्तों ये तमाम कमेटी मेहमान ने दिन रात किया इस टूर्नामेंट को सजाया है लाजवाब अंदाज में. अगली गेंद यश के लिए आती हुई फिर टॉस गेंद को मोड़ा है रॉन्ग पर खिलाड़ी है ले लिया कैच यश की खेली को लगा दिया विराम बल्लेबाज गॉन कमान दीजिए. गासपाडा एचडीएल चषक 2024 आपण सर्वजण पाहत आहात. मॅच क्रमांक सध्या सुरू आहे. पहिल्या फेरीतील चौथा मॅच सुरू आहे त्यानंतर होणारा 5वा मॅच असेल कोसमाय खारडी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल श्रीराम कसरलीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघादरम्यान महत्त्वाची मॅच रंगेल. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाला धावफलकावरती 10 धावा आहेत. जर बाय पहिल्या षटकामध्ये धावा आहेत तर धावा बनवल्या होत्या पण तिथून आता महत्त्वाची भूमिका काय आहेत तुम्हाला विकेट्स मैदानावरती वाचवायच्या आहेत आणि अशा श्रेणी तुम्ही ज्यावेळी विकेट्स फेकतात ना तिथून धावसंख्या रोखताना पाहायला मिळतात. गोलंदाज अनिकेत मैदानावरती चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करतोय. सही का धनंजय पाटिल अनिकेत आए पहली गेंद और बिंदी आई उसके बाद एक लाजवाब अंदाज में जहां पर फुटटॉस गेंद थी बराबर कन्वर्ट कर पाया यश और गेंद लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथों में एक लाजवाब अंदाज में ये कैच हमें देखने को मिलता हुआ. तो मैंने और बैटर मैदान पर आए हैं एक बड़ा जवाब देना होगा. शॉर्ट गेंद थी आउटसाइड पर गेंद को खेला मिड विकेट पर तो खिलाड़ी है बेहतरीन फील्डिंग का नजारा जंपिंग की और गेंद को रोकने में सफलता हासिल की मगर 2 रन रोकने में नाकाम रहे और इस 2 रन के साथ रन संख्या आगे सरकती हुई 12 2 विकेट के नुकसान पर सुमित 11 टीम थोड़ी सी बैकफुट पर है. दूसरा ओवर चलता हुआ अपने तीसरा मुकाबला देखा है लाजवाब अंदाज में एक टारगेट को सेट किया गया था. अगली गेंद अनिकेत की शॉर्ट गेंद थी आउटसाइड खेलना चाहते थे मिस टाइम शॉट है वहां पर गेंदबाज को जाना था विकेट कीपर थोड़े से लेट हुए हैं मगर कॉलिंग होनी चाहिए था. ये कैच मेरा है यस नो वेट ये कॉल का इस्तेमाल करना चाहिए था मगर वहां पर गेंदबाज भी नहीं कर पाया विकेट कीपर नहीं और गेंद स्क्वायर क्षेत्र में जाती हुई एक रन पूरा होता हुआ. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे क्योंकि ये मैच बहुत इंपॉर्टेंट है चौथा मुकाबला आप खेल रहे हैं क्योंकि ये मुकाबले में जीत कर आगे बढ़ाओ कि मुकाबले खेलने की विनती मिलेगी. अगर ये मुकाबला आपने गंवाया तो 365 दिन इस टूर्नामेंट के लिए इंतजार भी करना पड़ेगा. यस डेफिनेटली बॅकफुटला गेले पुन्हा खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र खेळलाय तिथून क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर चेंडूवरती येतात मिसफील्ड यावेळी चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली ही चूक आणि ही चूक मात्र पत्त्यावरती पडू शकतोय. चेंडू सीमारेषाच्या पलीकडे मिळतात धावा 4 आणि 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. डीजे पाहायला मिळतात. 1.5 चेंडू फेकून झाला शेवटचा बॉल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. सुधीर पाटील आणि तन्मय पाटील ही जोडी मैदानावरती आहेत. अनिकेतचं षटक आहे ते मैदानावरती संपलं गेलं. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपला. 2 षटकांचा धावफलकावरती धावा आहेत त्या 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ झेरबाय अजूनही बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये किती धावसंख्या बनवली जाईल हे देखील आपण पाहणार आहोत आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा झेरबाईंचा आवाज आपण ऐकणारच आहात परंतु तोपर्यंत जाऊयात डीजे सुमित यांच्या दिशेने ऐकूयात संगीत. स्क्रीनवर आपण पाहिलं तर लोकनेते आमदार वसई विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब
नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय श्रीजी ठाकूर साहेब, त्यानंतर बोईसर विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय राजेजी पाटील साहेब आणि त्यानंतर आपण पाहिलं तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब हे सध्या आपण स्क्रीनवरती पाहू शकतात. धावफलकावरती 17 वरती 2 विकेट आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी संघाच्या वतीनं जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मैदानावरती दिली गेली आहे. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर साई माळी. एक महत्त्वाचा खेळाडू आहेत, एक चांगला खेळाडू आहेत. आज या संघाच्या माध्यमातून तो कशा प्रकारे खेळ करेल श्री गणेश तलाचा पाडा संघाच्या माध्यमातून झैर भाई ते पाहण्यासारखं असणार आहेत. परंतु 2 षटकामध्ये 17 धावा. आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाल्यात, तेवढ्याच चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. म्हणजे अजूनही बॅलन्सिंग क्रिकेट हे मैदानावरती पाहायला मिळाले. सही का धनंजय पाटिल तमल स्ट्राइक पर है, मगर साई गेंदबाजी पर टीम के लिए तीसरा अपने लिए पहला ओवर लेकर आए हैं. 12 गेंदों का खेल आना बाकी है. सर नॉक स्ट्राइक पर है क्योंकि ये मैदान पर जवाब देना होगा. चलिए ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, वेळ ज्यादा जाऊ देऊ नका. मॅच सुरू करा अशी तुम्हाला विनंती करता. अगली गेंद आउटसाइड खेलना चाहते थे और पिच गेंद बनाकर, मगर गेंद और बल्ले का कोई जमा नहीं. गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में साई की पहली गेंद लाजवाब अंदाज में अपने इरादे लेकर पेश करते हुए नजर आए. मगर आने वाली 11 गेंदों पर बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा. सुमित 11 के बल्लेबाजों को घेर खोलने होंगे क्योंकि तीसरे मैच में रन संख्या बनी है. लो स्कोरिंग मैच भी एक बेहतरीन होता हुआ नजर आ रहा है. ये मैदान पर बेहतरीन गेंद थी और स्टंप के बाहर अंपायर आप घूमेंगे, वाइट का इशारा आता हुआ और एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में वृद्धि, रन संख्या जा पहुंची हुई 18. मगर धनंजय पाटिल थोड़ी सी यहाँ पर बल्लेबाजों को 11 गेंदे हैं 11 गेंदों में 20 से 25 रन जोड़ने होंगे. एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर खड़ा करना होगा. यस, डेफिनेटली प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, त्यावेळी करू शकतात. परंतु एकाच ऍक्शन मध्ये थोडासा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती होतो. तिथून आपण पाहिलं तर एक धाव घेतले गेलेत. विकेट किपर थोडेसे कमी पडतात, पंच बाईचा इशारा करतायत आणि बाईच्या स्वरूपाने आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 19 धावा धावफलकावरती आहेत. विनंती असेल श्रीराम कसराळी संघाचे कर्णधार कोसमाई खर्डी संघाचे जो गणवेश आहे तो मात्र त्यांना दिला गेलाय आणि प्लेइंग 11ची लिस्ट देखील आमच्यापर्यंत आलेली आहेत. फक्त श्रीराम कसराळी संघात आपला वेट केला जातोय, आपण लवकरात लवकर दाखल व्हावं, आपल्या जर्सी आपण कलेक्ट करा. खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये सुंदररित्या झेल टिपलाय. मैदानावरती विकेट मिळवून दिली. साई माळी मैदानावरती करतोय कमबॅक. साई माळीच्या माध्यमातून घेतला गेलेला विकेट. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. 19 वरती तिसरा धक्का गॉन. मालीचा चेंडू होता, पाठीमागे भूपेश होते आणि भूपेशने मात्र घेतलेला हा कॅच. उत्साह मात्र पाहायला मिळाला आणि फलंदाजाला जर पाठवलं पॅव्हेलियनच्या दिशेने. धावफलकावरती धावा 19 धावा आहेत. चांगली गोलंदाजी, संतुलनवाली गोलंदाजी आणि लेंथवरती गोलंदाजी करतायत. हे आतापर्यंत संतुष्ट राहिलं या खेळाडूचं आणि या संघाचं. काय सांगाल? सही कहा, बेहतरीन गेंद दी और आउटसाइड खेलना चाहते थे मगर बैट का किनारा विकेट कीपर का सहारा मिला और यहाँ पर तीसरा विकेट गवाया है टीम सुमित 11 टीम ने. अगली गेंद न्यू बैटर के लिए आती हुई शॉर्ट गेंद थी, आउटसाइड खेलना चाहते थे. फिर से ऐसा लगा गेंदबाज का एक्शन कि बैट को गेंद लगी थी और विकेट कीपर ने कोई गलती की है. मगर ये गलती आपको मैदान पर बहुत कुछ सिखाकर जाएगी दोस्तों, क्योंकि चुकीला माफी नहीं. मैदान के अंदर आप गलती करेंगे ना तो माफी नहीं मिलेगी, मैदान के बाहर आप गलती करेंगे माफी मिल जाएगी. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे? येस, डेफिनेटली चुकी खूप महत्वाची असतात, कारण की एक चूक तुम्हाला सुधारून मैदानावरती पुन्हा प्रयत्न करायचे असतात आणि ती पुनरागमन होणार नाही याची काळजी घ्यायची असते संघांनी. चांगला बॉल टाकलाय. आता तिथून मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाचं मात्र कौतुक करायला हवेल. साई मालेची लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. या षटकामध्ये त्याने कमीत कमी धावा खर्च केल्यात. म्हणजे असे काही गोलंदाज असतात जे कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. खंदरपाडा संघाच्या माध्यमातून आपण ज्यावेळी सामना पाहिला त्यावेळी प्रवीण भोईर होते ज्यांनी मात्र धाव खर्च केली होती 1. आणि इथे जर पाहिलं तर साई माली आतापर्यंत 1 धाव खर्च केलाय, 1 विकेट त्याच्या माध्यमातून घेतला गेला. झेरबाय 2.5 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 19 आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा साई, स्ट्रायकिंगवरती सूरज पाटील. आणखीन एक चांगला बॉल. प्रवीण भोईरनं जशी गोलंदाजी हाताळली तशीच गोलंदाजी हाताळली साई मालीनं. या षटकामध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवून दिली आणि श्री गणेश तलाचा पाडा संघ या मॅच मध्ये कमाल धमाल करतोय. सुमित 11 फणसवाडा संघाला या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करायचं असेल तर शेवटच्या षटकामध्ये किमान त्यांना 12 ते 15 धावा झेरबाई या धावफलकावरती लगावाव्या लागतील, कारण की 19 इथे सॅटिस्फाय स्कोर नाहीत. पहिल्या मॅच मध्ये जरूर 23 पाहिल्या, पण दुपारच्या सत्रामध्ये हवेचा वेग वाढलेला आहे. धावा आहेत 19 रन ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे असतील हे आपण मैदानावरती पाहणार आहोत. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा द कॉमेंट्री बॉक्स.
पाटील माझी नगरसेवक, विनय पाटील माझी नगरसेवक, विनय पाटील माझी नगरसेवक. आमच्या नितीन भोईर दादाची 7 लाखात एक. शुक्रिया दीजिए। आइए तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का HDL ट्रॉफी 2024 में हार्दिक हार्दिक स्वागत है तमाम कमेटी के जानिब से, और तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत। विरार की नगरी में एक लाजवाब बेहतरीन टूर्नामेंट का आगाज आप देख रहे हैं। घासपुरा का एक बेहतरीन मैदान और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आपके सामने। HDL ट्रॉफी 2024 का दूसरा दिन है, मगर दोस्तों एक लाजवाब क्रिकेट है। अभी भी यहाँ पर 3 शादी आने बाकी हैं, मगर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी मिलेगी, क्योंकि जब एक गाँव एक फॉर्मेट भी इस मैदान पर खेला जाएगा। आकाश आए गेंदबाजी पर, थमें स्ट्राइपर से आउट साइड पर गेंद ऊंचाई दी है, गेंद हवा में है, खिलाड़ी उस कैच के नीचे है, ले लिया बल्लेबाज गॉन। कमान डीजे। स्क्रीनवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तन्मयनं, तिथून मात्र आपण पाहिलं तर उंची जास्त गाठली, डिस्टन्स तेवढं नाही गाठू शकले, आणि भूपेन जे कर्णधार भूपेन भगत, भूपेनने घेतला कॅच, मिळाली विकेट. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतले. धावा फलकावरती आहेत ते 19.4 गड्याच्या मोबदल्यात. परिस्थिती आहे ती थोडीशी परिस्थिती आता विरुद्ध पाहायला मिळते सुमित 11 फडसपाडा संघाची, कारण की जी बॅटिंग लाईनअप सुरुवातीच्या कालावधीमध्ये होणं गरजेचं होतं, जर ती नाही पाहायला मिळाली. जास्तीत जास्त खेळाडू आहेत ते मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये तिथे काही डॉट्स बॉल गेले, काही विकेट्स आल्या, ह्या कुठेतरी महत्वाच्या ठरताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. सही कहा धनंजय, अच्छी बल्लेबाजी करनी होगी। आकाश की अगली गेंद, बेहतरीन गेंद थी, स्ट्रेट ड्राइव खेल दिया, लॉन्ग पर खिलाड़ी है, कैच के नीचे है, और एक विकेट का पतन होता हुआ आकाश की झोली में आती हुई ये दूसरा विकेट। बल्लेबाज गॉन। कमान डीजे। ऍक्शन रिप्ले पहा, तिथून मात्र पुन्हा बॉल मात्र हाताळला गेला, झेल टिपत असताना पाहायला मिळाले साई, ज्याने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली, त्याच मात्र साईच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. सचिन होते, तिथून मात्र आपण पाहिलं तर न्यू बॅटर आहेत मैदानावरती, ते दाखल होत आहेत. 3.2 चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त होतो. धावा 19. पुढील बॉल फुलरलेनचा बॉल आहे, पुणे धाब्यामध्ये खेळलाय, जेलची संधी असणार आहे. पुन्हा तो क्षेत्ररक्षक मैदानावरती सेलिब्रेशन करतो. हॅट्रिक विकेट आकाश यांच्या नाभी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 विकेट आहेत. तर 3 विकेट आज आकाश यांच्या मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील ही दुसरी हॅट्रिक आहे, ती दुसरी हॅट्रिक मैदानावरती कंप्लीट केली गेली आहेत. आकाश वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असणार आहेत. डीजेला संधी देऊयात, डीजे सुमितच्या दिशेने जाऊयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल, भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल. हे घासपाडा चषक यो आमचा. घासपाडा चषक सध्या पॉवरफुल आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 19ला 6 विकेट आहेत. 3.3 चेंडू मैदानावरती फेकले गेलेत. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळात नवीन बॅटर शिवम सोनी दाखल झालेत. खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटने चेंडूला मात्र कळलं गेलं, चेंडू मात्र निघून जातो मिड विकेटला. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलात. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी छान झालाय, तिथून मात्र भूपेश याने गॅदर केलाय. पंचांकडे अपील झाली, परंतु पंचाने सांगितलं 2 धावा इथे मात्र जलद गतीने कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आहे ती मात्र 21 धावा. जर आपण पहिल्या षटकामध्ये पहिल्या धावा आल्या होत्या, तिथून जवळपास त्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या धावा आल्या होत्या, तिथून जवळपास तिथून आपण पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर धावेंचा जो वेग आहे ना, तो धावेंचा वेग मंदावलेला पाहायला मिळतोय, कारण ही चांगली गोलंदाजी, लेंथ वरती गोलंदाजी आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. सही का, आकाश की 2 गेंदें आने बाकी हैं। कदमों का इस्तेमाल किया, फुट टॉस गेंद को मोड़ा आउटसाइड मिड विकेट पर, लाजवाब कैच के लिए गए थे खिलाड़ी, पर गेंद हाथ पर लगकर जमीन को धरती होती हुई और 2 रन निकालने का मौका बल्लेबाज को मिलता हुआ। ये जुदान 3 रन की मांगे, रनआउट का मौका है, अब बल्लेबाज को लौटना होगा और 1 विकेट का पतन वहां पर सुमित 11 टीम के उम्मीदों को लगता हुआ। ये 7वां झटका। कमान डीजे।
सध्या व्यासपीठावरती कल्पेश आहेत, तिथून कल्पेश मात्रे, दीपक सध्या खुश आहेत, नाचतात. परंतु उद्या गणपती पाटील तेच म्हणणार आहेत की उद्या तुमची मॅच आहेत, मग उद्या इथे आम्ही व्यासपीठावरती नाचू, पण उद्या चांगला खेळ करावा लागेल, हे तिथून म्हटलं गेलं. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 23 धावा 7 गडी बाद, 3.5 चेंडू फेकून दिले. जहीर भाई शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या आहे एक सॅटिस्फाय स्कोरच्या दिशेनं वाटचाल होऊ शकत आहेत. एक टफ फाईट स्कोर होऊ शकेल का? शेवटचा बॉल मात्र बिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये निघून चालला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला, फेकी छान झालाय, 1 रन कंप्लीट. तिथून मात्र विकेट किपर पुन्हा एकदा या मॅच मध्ये महत्वाचे राहिले आहेत. भूपेश तिथून आले आणि भूपेशने मात्र हा बॉल कव्हर करत असताना खेळाडू धावचीच्या स्वरूपाने दुसऱ्या धाव्यासाठी बाद झाले आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 24 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 25 धावा. पण कालचा असा एक मॅच पाहिलाय, जरीमरी डोलिव एचा संघ होता आणि शेवटी श्री गणेश वाडीवचा संघ होता जरीबाई. त्या शेवटच्या मॅच मध्ये 25 धावा श्री गणेश वाडीव संघ नाही बनवू शकला, हे देखील आपण काळ्या मैदानावरती पाहिलेलं आहे. परंतु त्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदला होणारच आहे. तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या जोडीने जहीरबाई यांचा आवाज आपण ऐकणार आहात. परंतु नाणेफेकीचा कॉल आहे, तर नाणेफेकीच्या कॉलच्या दिशेने आपण जाऊयात. दोन्ही कर्णधार आहेत, कर्णधारांना विनंती असेल कोसमाई खारडी बी आणि श्रीराम कसराळी या दोन्ही संघाचे कर्णधार आहेत, त्यांच्या दिशेने आपण जाऊयात. तिथे करूया टॉस. जहीरबाई. शुक्रिया धनंजय, क्योंकि धनंजय ये पहला मैच जो आपने देखा होगा सुबह के क्षेत्र का 23 रन बनाते बनाते टीम 1 रन से प्रभावित के छाये में गई थी, मगर ये मुकाबला के वही अंदाज में हमें देखने को मिलेगा. तुकाराम मांगे सर जी जो हमारे साथ जुड़ रहे हैं, एक बेहतरीन कॉमेंटेटर जिन्होंने तमाम हमें बहुत कुछ सिखाया, बहुत कुछ आगे जाने का मौका दिया और आज भी इस मंच पर बिठाया. और तुकाराम मांगे सर जी और तमाम हमारी कमेटी मेम्बरान, आपका बहुत बहुत शुक्रिया. एचडीएल ट्रॉफी 2024 के तमाम कमेटी मेम्बरान का मैं दिल के घर से इस्तकबाल और स्वागत करना चाहूँगा. बहुत ही बड़े मुकाबले आप देख रहे हैं. आज के दिन का ये चौथा मुकाबला, पहली विनिंग समाप्त हुई है. यहाँ पर एक मिनिट थांबून, कारण की जयजी भोईर आपल्यामध्ये आहेत. जयजी भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. महेश भगत एका बाजूने कर्णधार असणार आहेत. टॉस केला जाईल. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एका बाजूला कोसमाई खर्डीचा बीचा संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संघ असणार आहेत जो श्रीराम कसराळीचा संघ आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय, छापा म्हटला गेलाय कोसमाई खर्डी बी संघानं आणि काटा आला, यानी की जो टॉस आहे तो श्रीराम कसराळी संघानं जिंकलेला. मी जयजी भोईर यांना विनंती करून दोन्ही संघांना शुभेच्छा द्याव्यात आणि व्यासपीठावरती जाऊन आपण स्थान बनवावं. टॉस आहे तो टॉस गेला श्रीराम कसराळी संघाच्या बाजूनं. काय डिसिजन असणार आहे? 4 षटकांचा मॅच, फील्ड फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. कोसमाई खर्डी संघाला 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 35 ते 40. असे प्रमुख तुमच्याकडे कुठले गोलंदाज आहेत हे धावा रोखू शकतात? धीरज आहे, उमेश आहे, विपुल आहे, मी आहे. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? आज या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एचडीएल चषकामध्ये तो दाखल झालेला आणि प्रत्येक खेळाडूला जर्सी दिली गेली आहेत, हे देखील एक महत्त्वाचं विशेष आहे या स्पर्धेचं. तर स्पर्धेचं आणि आयोजकांचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त करशील? हो, आम्हाला इथे चान्स देण्याबद्दल खूप धन्यवाद आणि जर्सी पण कशी खूप चांगली आहेत. यावर्षी आम्ही पहिलाच वर्ष आहे आमचा, ते खूप छान वाटते. येस, पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. श्रीराम कसराळीचा संघ आहे तो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. महेश भगत आमचे एक जवळीक मित्र आहेत. महेश, टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग असते. आता बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना 4 षटकामध्ये एक सेफ टोटल 40-45. प्रमुख तुझ्याकडे असे कुठले 3 बॅट्समॅन आहेत जे 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील? अशोक, सागर, प्रसाद, मी आहे, राजेश आहे. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? आज तुम्हाला देखील जर्सी दिल्या गेल्या त्या संघाच्या माध्यमातून घासपाडाच्या वतीनं आयोजकांच्या माध्यमातून एक चांगली जर्सी तुम्हाला देखील दिली गेल्या आहेत. तर आयोजकांचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त करशील आणि स्पर्धेकडे तू कशा प्रकारे पाहतोय? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. गेल्या वर्षी आम्ही इकडे 4थं बक्षीस मारलेलं. येस, थँक्यू सो मच. मागच्या वर्षी 4थ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ होता तो कोसमाई खर्डीचा संघ. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय श्रीराम कसराळी संघानं. डिसिजन घेतला मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं, बॅटिंग करायच्या मैदानावरती. तर टीम आपण पाहिलं तर कोसमाई खर्डी बी संघाला नेक्स्ट मॅच मध्ये काय घडेल हे आपण पाहणारच आहोत. परंतु त्या अगोदर जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जॉईन आहेत द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या जोडीने वसे पापडीचा बुलंद आवाज आमचे मित्र जहीरभाई यांचं आपण समालोचन ऐकूया. थँक्यू. शुक्रिया धनंजय वाडिल. फिर से एक बार तमाम दर्शकों का, तमाम क्रिकेट प्रेमियों का, तमाम हमारे मेहमानों का हार्दिक स्वागत. तमाम आयोजकों का लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं. एचडीएल ट्रॉफी 2024 का महासंग्राम है. 25 का टारगेट है 24 गेंदों में, क्योंकि तुकाराम मांगेला सर जी हमारे साथ है. सुबह का पहला मुकाबला हमने देखा है इस मैदान पर. शॉट गेंदी पुल कर दिया है, पावरफुल है और यहाँ पर गेंद सीमा रेखा के बाहर है. एचडीएल ट्रॉफी का लाजवाब चौका. कमांड दीजिए.
आणि पहिल्या चेंडूवरती भूपेंद्रनं ठोकलाय आज चौकार. आकुटप्याचा चेंडू हाताळला गेला होता, त्या चेंडूवरती चौकार आलाय. समोरच्या दिशेने आता चेंडू केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल, पहिला चौकार आणि त्यानंतर पडलाय विकेट गॉन. हाताळला गेला होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने टिपलाय हा आरामात असा झेल. मॅच आहे, थोडसा आपण जर धावफलक बघितला तर तितका नाहीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग नाही करायचा. सुरुवात चांगली झाली, चौकारानं सुरुवात झाली होती. 25चा पाठलाग करण्याचा प्रयत्न होतोय आणि काल एक 25चा मॅच पाहिलाय, आज सकाळी 24चा मॅचही पाहिलाय. 23 धावा डिफेंड केल्यात. बघूया या 24 धावा डिफेंड केल्या जातात का. नवीन फलंदाज योगेश जो पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सज्ज झाला, तर एक सफलता सुधीरला आलाय. हलक्या हाताने चेंडूला केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. सुपरवरनं क्षेत्ररक्षक तिथून आला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. बॅटिंग ही महत्वाची आहे, बॉलिंग महत्वाची आहे, फिल्डिंग ही महत्वाची आहे. तिन्ही अंगामध्ये कोण तो चांगलं करेल तो मात्र पुढे जाणार आहे. घासपाडा इंडिया चषक 2024 चा दुसरा दिवस, वैतरणा ब गटामधले मॅच आणि पाठलाग होतोय 25 धावांचा. सही कहा तो मगर सर जी 5 रन बने हैं, अभी भी 20 रनों की दरकार है. सही बेहतरीन गेंदबाजी का नजारा, पहली गेंद पर चौका, उसके बाद विकेट. ये जवाब मिला है, एक तुम्हारी तो एक हमारी. मगर अब इस मैदान पर क्या इस मैच में ट्विस्ट कहानी लेकर गेंदबाज आएंगे, एक बैकअप करना होगा. बैकअप नहीं तो आपका बैकअप भी तो है ना. अच्छी गेंदबाजी करनी होगी. शॉर्ट गिनती खट करना चाहते थे, बैट और फ्रंट नहीं है वहां पर. देखिए कदमों का इस्तेमाल करके खेलना चाहिए था गेंद पर जाकर. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे. आगे वाली गेंद थी, जसं तुम्ही सांगितलं ना, जसं थोडंसं पुढ्यातला चेंडू होता, फ्रंट फूटवरती येणं आवश्यक असतं. म्हणून बघा मोबाईलमध्ये नेटवर्क आणि तुमचं बॅकफूट फ्रंटफूट जे आहे ना तेही महत्वाचं आहे. तर या दोन्ही गोष्टी आहेत, फुटवर्कही महत्वाचं आहे, नेटवर्कही महत्वाचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झाला. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती, अजून एक एक्स्ट्रा रन. आणि गोलंदाजाला बघा, गेलं गोलंदाजाला थोडंसं डिसिप्लिन, लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर का स्टार्ट थोडासा बाहेरनं झाला होता. पंचाने ते पाहिलं होतं, चेंडू जो स्टार्ट झाला तो लेग स्टंपच्या बाहेरनं स्टार्ट झाला होता. हलक्या हातानं खेळ आहे, फॉरवर्ड डिफेंड होता. बघा एक धाव काढताना तर इथून झगडावं लागतं. पहिल्या चेंडूवरचा चौकार, त्यानंतर 4 चेंडू चांगले हाताळलेत. धावा आहेत धावफलकावरती 6. सही कहा तुकान सर जी. साई वहां पर थोड़े से डफल हो रहे हैं इस मैदान पर. सिंगल डबल को ज्यादा से ज्यादा ध्यान देने का निर्धार कर रहे हैं, मगर वहां पर गेंदबाजी का नजारा बेहतरीन होता हुआ नजर आ रहा है. साई की लगी गेंद, शॉट गेंद खेल दिया, फिर से गेंद जा रही है. फाइन लेग बाउंड लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेटा बार. कमान डीजे. का 18 गेंदे हैं आपके पास, मौका है क्योंकि 15 रनों की अभी भी दरकार है. एक तो विकेट, एक तो ब्रेक तो मिलेगा. ये मैच में फिर से वापस हो पाएगी टीम. क्या कहना चाहेंगे सुमित. पहिल्या षटक इतकं चांगलं हाताळलं होतं. पहिल्या 5 चेंडूवरती तुम्ही 6 धावा खर्च केल्या. त्या शेवटच्या चेंडूवरती सुधीर पाटील यांनी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला. खांदा लवकर थोडासा खाली आला. आकुटप्याचा चेंडू होता आणि साईने बिलकुल सही स्ट्रोक केलाय. साईने बरोबर फटका खेळला जिथे कोणी क्षेत्ररक्षक मध्ये, स्क्वेअर लेग रिझन मध्ये, आणि तो चौकार. नवीन फलंदाज बळीराम पाटील सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला योगेश. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. पुढचा मॅच ज्यावरती चर्चा नक्कीच होईल. अशा 2 संघामधला मॅच आहे ज्यानं गेल्या वर्षी चांगले केले आणि कालचा एक मॅच झालाय. या 2 संघांचा उल्लेख करताना त्या मॅचचाही उल्लेख केला जाणार आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळ, 1 धाव चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावावरती समाधान मानावं लागणार. 18-15चा मॅच होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढचा मॅच असणार आहे कोस्माई खार्डी बी आणि श्रीराम कसराली. हवेमध्ये चेंडू केला, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चालला. 1 2 3 4 SDL चौकार, 4 धावा.
बेहतरीन बल्लेबाजी साई द्वारा इस मैदान पर होती हुई नजर आ रही है। 4 गेंदों का सामना किया, 8 रन पर खेल रहे हैं। स्कोर आगे सकता हुआ 15। शॉट गेंदी बैकफुट पर जाकर फिर से खेलने का प्रयास था, बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद स्विंग होती हुई और सीधी विकेट कीपर के दस्तान में जाकर चुकती हुई थर्ड बॉल। मगर एक एक डॉट गेंद इस मैदान पर आपको भी परेशानी में लेकर आएंगे दुकानदार जी, क्योंकि वहां पर रन संख्या कम है, मगर एक एक गेंद जब बैट होती है तो बल्लेबाजों पर प्रेशर बढ़ता है। क्या कहना चाहेंगे आप? दोन्ही गोष्टी, ज्यावेळेला डॉट चेंडू येणार, निर्धाव चेंडू येणार, त्यावेळेला समीकरण बिघडणार, पण विकेट आला तर दबाव येणार. आउटसाइड एक चेंडू जातोय फ्लाइंग शिफ्टच्या दिशेनं. शॉर्ट थर्ड रिझर्व मध्ये फील्ड केलं गेलं, एक धाव या चेंडूवरती. पुढं साईनं बघा, साईनं बॉलिंगसाठी एक, फिल्डिंगसाठी आणि आता बॅटिंग करताना तीनों जगह पे सही केले. साई त्याकरता मी म्हटलं ना, साई सही केले तिन्ही क्षेत्रामध्ये, तिन्ही अंगामध्ये. जर पाहिलं या क्रिकेटच्या तर आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स साईचा राहिलाय. आता बलिराम यांना आपला परफॉर्मन्स करायचा आहे. हवेमध्ये चेंडू केलाय, वाईड दिशा, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, तिथून झेल सुटलाय. झेल सुटलाय, क्षेत्ररक्षक होते तिथे, त्यांच्या हातातनं चेंडू निसटलाय. 2 धावाही या चेंडूवरती आल्यात. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 18-18. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस केलं होतं, कव्हरच्या डोक्यावरनं खेळलं होतं. 2 धावा. सही का तुम्हारा जी, बेहतरीन शॉट था, बेहतरीन गेंद अंदर के करीब बैकफुट पर गए, जगह बनाई, गेंद जाती हुई शॉट कवर पर। जब तक गेंद को फील किया जाएगा खिलाड़ी के द्वारा 1 रन निकालने का मौका। स्कोर जाप होता हुआ 19। 6 रनों की और दरकार है मुकाबला जीतने के लिए। गेंदे हैं मैदान पर अभी भी 12 गेंदे और 6 रन। काम मत जाइए, आप देखते रहिए HDL ट्रॉफी 2024 का थरार। और इस मैदान पर हम ऐसे गए और ऐसे आए। कमान दीजिए। जाऊ चला पाहू दुनियादारी, विरारी शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. सुकर्ण सर जी, अब गेंदे मैदान पर सिर्फ 12 है और 12 में 6 बनाने हैं। मगर क्या दोनों बल्लेबाजों ने अपनी शुरुआत को अंदाज में अंजाम दिया है। मगर विकेट लेने चाहिए तो ये मैच अभी भी बन सकता है, क्योंकि 6 रन बनाने हैं। योगेश स्ट्राइक पर, अगली गेंद से तैयार। ऑफ स्टंप के बहुत बाहर अंपायर घूमेंगे, वाइट का इशारा था हुआ। ये एक एक रचना एक्स्ट्रा रन पर आपको दबाव देना था, मगर गेंदबाजी पर अच्छी गेंदबाजी करनी थी। मगर व्हाइट यॉर्कर डालने का प्रयास और खंदे का ज्यादा इस्तेमाल, मगर गेंद ऑफ स्टंप के बाहर व्हाइट का इशारा। क्या कहना चाहेंगे दुकान? सध्याच्या घडीला श्री गणेश तळ्याचा पाडा थोडासा विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचला. सुमित 11 फर्नास पाडा बॅटिंग नाही चांगली झाली. गोलंदाजीमध्ये लक्ष वेधून घेणं आवश्यक होतं, पण एक्स्ट्रा रन किंवा थोडंसं रूम देऊन जे ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळले आणि त्याचा परिणाम आता झालाय. 5 धावा दूर आहे, या विजयाच्या थोडंसं दूर आहे 5 धावांनी. सूरज पाटील जे नवीन गोलंदाज आलेत, साई आणि योगेश ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत. 5 धावा दूर आहे टीम श्री गणेश तळ्याचा पाडा. टीम आता कोलवटे पॅचा चेंडू हाताळला गेला होता. सूरज पाटीलला 10 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 5 धावा करायचे आहेत. साई आणि योगेश ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक तिथून दूरवरती होता, चेंडू गेलाय. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. गाण्यात लावायचंय सुमित, पण 15 तारखेला ज्यावेळेला तो फायनलचा मॅच येईल, कोण त्या गाण्यावरती डान्स करणार, कोण तिथून सेलिब्रेशन मूड करणार आणि कोण या गासपाडा HDI चषक 2024चा विनर ज्यावेळेला होणार ना, त्यावेळेला कोणाच्या नशिबामध्ये या गाण्यावर तिरकत. एका धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. श्री गणेश तळ्याचा पाडा जो आता बॅटिंग करतोय, 25 धावांचं आव्हान होतं. एका धावेची आवश्यकता आहे. कोलवटप्याचा चेंडू हाताळला गेला होता. आता बघा दुपारचं सत्र आहे. मागचा मॅच आपण पाहिला 58 धावांचा जवळपास पाठलाग होतोय की काय असं वाटलं होतं. त्यावेळेला 24 धावा डिफेंड करताना तुमच्याकडे ती नियंत्रित गोलंदाजी, डिसिप्लिनवाली, अनुशासनवाली गोलंदाजी ज्याला म्हणतोय ना, ती असायला हवी ती नव्हती आणि त्याचा परिणाम असा झालाय. आता सुमित 11 फणसपाडा पराभवाच्या छायेत. आणि मी म्हटलं डिसिप्लिन, अनुशासन असायला हवं, ते नव्हतं. व्हाईट बॉल न मॅच संपलाय. या 52 धावांना मॅचला जिंकलंय श्री गणेश तळ्याचा पाड्यानं. या मॅचला 9 विकेटनं जिंकलंय आणि 25 धावांचं आव्हान आरामात पार केलं. सईनं चांगली बॅटिंग केलेली आहे आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय टीम तळ्याचा पाडा.
पुढचा मॅच होईल दोन संघादरम्यान, जिथून कोसमाई काडी आणि श्रीराम कसराळी या दोन संघादरम्यानचा सामना असणार आहे. मॅच समरी बघूया. सुमित 11 फणसपाडानं केला 24 धावा. अनिल पाटील, सुधीर पाटील 6, 5, 4, 3, संजय तन्मय डबल डिजिट मध्ये कोणीच नव्हतं. 3 विकेट आकाशच्या नावावरती आहेत. पाठलाग करताना श्री गणेश तळ्याच्या पाड्याकडनं साईच्या 9 धावा, योगेशच्या 9 धावा, 4 धावा, भूपेंद्रच्या 1 विकेट सुधीरच्या नावावरती. दोन खेळाडू आहेत इथून नॉमिनेट ज्याला म्हणता येईल की जे मॅन ऑफ द मॅचचे हकदार आहेत किंवा दावेदार आहेत. एकानं चांगली गोलंदाजी केली आणि एक आहे ज्यानं खेळही चांगला केलाय, पण ज्या विकेट होत्या त्या महत्वाच्या विकेट